नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये रवा गुळाची सांजोरी पाहूया. या सांजोऱ्या करायला थोड्या कठीण वाटतात, कारण रवा गुळाचं सारण एखाद्या वेळी पातळ होतं तर कधी कधी कोरडं होतं. या तळताना कधी फुटतात, सारण बाहेर येतं, त्यामुळे त्या कठीण वाटतात. पण या पद्धतीने केल्या तर तुम्हाला कठीण वाटणार नाही. आणि त्यामुळे मी शेवटी काही टिप्स दिलेल्या आहेत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टिप्स फॉलो करून ही सांजोरी करून पहा. चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया. रवा गुळाची सांजोरी करण्यासाठी आपण या ठिकाणी बारीक रवा 2 वाटी घेतलेला आहे आणि 2 वाटी गुळ घेतलेला आहे. 2 चमचे सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि चवीनुसार आपण जायफळाची पावडर घालणार आहे. तर आता आपण रवा भाजायला घेऊ. रवा भाजण्यापूर्वी त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकून सगळ्या रव्याला चांगलं चोळून घेऊ. यामुळे सांजोरीचा सांजा हा खूप छान खुसखुशीत होतो. रव्याला छान आता सगळीकडे तूप लागलेलं आहे. गुळ आपण 2 वाटी घेतलेला आहे, त्याला 1 वाटी पाणी घालून आपण गुळ भिजत घालून ठेवू. म्हणजे रवा भाजतो आपण तोपर्यंत गुळ थोडासा पाण्यात विरघळून जाईल. कढई गरम झालेली आहे, त्यात आपण रवा घालू. आपण रव्याला तूप लावून घेतलेलं आहे, त्यामुळे आता तूप टाकायची काही गरज नाही आहे. मंद गॅसवरती असा छानसा सोनेरी रंग येतोपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा छान सुगंध पण येतो आहे आणि आता थोडासा हाताला हलका पण लागतोय. रंग पण बदलला आहे, म्हणजे आपला रवा चांगला भाजला गेलेला आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं मी याला छान भाजून घेतला. लगेचच आपण सुकं खोबरं भाजून घेऊ. तव्यावर आपण सुकं खोबरं भाजून घेऊ. खोबरं छान भाजून झालेलं आहे. गूळ पण चांगला विरघळलेला आहे आपला. आता आपण गॅसवरती चांगली एक उकळ आणून घेऊ. फक्त 2 वाटी गुळाला 1 वाटी पाणी घातलेलं होतं आपण. गुळाचं पाणी उकळतंय तोपर्यंत आपण रव्यामध्ये जायफळ पावडर टाकून घेऊ. 1 चमचा टाकलेली आहे. आणि आपण जे खोबरं घेतलं होतं ते परत असं जरा चुरून घ्यायचं आणि मग ते आपण यात टाकणार आहे. गुळाचं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आपल्याला पाक वगैरे काहीच होऊ द्यायचं नाही आहे. गूळ फक्त विरघळला पाहिजे आणि छान उकळी यायला पाहिजे, बस. रवा पण थोडा कोमट आहे आणि आपलं गुळाचं पाणी पण थोडं कोमट झालेलं आहे. आता आपण त्यात टाकून घेऊ. लागत लागत टाकायचं, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाही. उरलेलं सगळं पाणी आपण याच्यात टाकून द्या. आता जरी आपल्याला हे पातळ वाटत असलं तरी ते रवा मुरला की ते घट्ट होऊन जाईल, बघराळं लागेल. झाकण ठेवून हे 1 दिवसासाठी आपण रवा मुरू देणार आहे. मगच आपण याच्या सांजोऱ्या बनवूया. दुसऱ्या दिवशी सांजोरीचं सारण आता आपलं छान तयार झालेलं आहे. रव्यामध्ये सगळं गुळाचं पाणी शोषलं गेलेलं आहे. आपला रवा जसा असतो त्याप्रमाणे गुळाचं पाणी लागतं आपल्याला. काही वेळेस रवा जास्त पाणी शोषतो, काही वेळेस कमी पाणी शोषतो. त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज आपल्या रव्याच्या नुसार घ्यावा लागतो. हे बघा, आता याचे छान असा लाडूसुद्धा तयार होतोय. ते असा छान लाडू तयार झाला आहे. सांजोरीची वरची पारी करण्यासाठी आपण या वाटीने 3 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं. 3 वाटी मैदा घेतला आहे, त्याला आपण 1.5 पळी तेल घालणार आहे. चांगलं कडकडीत मोहन घालायचं, म्हणजे आपली पारी खुसखुशीत होते. चांगलं तेल असं छान कालवून घेऊ सगळीकडे. सगळ्या मैद्याला तेल लागलं गेलं पाहिजे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण हा मैदा भिजवून घेऊ. मैद्याला खूप कमी पाणी लागतं, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं. यावर चमचाभर तेल टाकून आपण छान मळवून घेऊ. यावर झाकण ठेवून मैदा मुरण्यासाठी आपण 1 तास बाजूला ठेवून देऊ. 1 तासानंतर आपला मैदा छान भिजलेला आहे बघा. आता याचे आपण सारखे असे छोटे गोळे करून घेऊ.
साधारण एवढे गोळे आपण घेऊ. सारणाचे सुद्धा आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊ, म्हणजे आपल्याला भरायला सोपं जातं. आता आपण सांजोरी लाटायला घेऊ. एक गोळा घेऊन आपण छोटासा पारी लाटून घेऊ. ज्याप्रमाणे मोदक भरतो किंवा पुरणपोळी भरतो त्याप्रमाणे हा भरून घ्यायचा. चांगलं पॅक करून घ्यायचं. शक्यतो मैदा लावायचा नाही. मैदा लावला की मग तो आपल्या तेलामध्ये तळताना पीठ येतं. हे पाहिजे एवढ्या जाडीची आपण सांजोरी ठेवणार आहे. एकदम छान झालेली, कुठेही फुटली नाही, काही नाही, व्यवस्थित झालेली आहे, छान. आता आपण अशी एका ताटात काढून ठेवू. अशा सगळ्या लाटून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायचे. सगळ्या सांजोऱ्या मी सारण भरून लाटून घेतलेल्या आहेत. एवढ्या आपण जे प्रमाण घेतलं त्या प्रमाणात 20 सांजोऱ्या होऊ शकतात. मंद गॅसवर आपण तेल छान तापवून घेतलेलं आहे. त्यात आपण सांजोरी सोडू. थोडी सेट होऊ द्यावी लागते त्याला. गॅस एकसारखाच ठेवायचा, कमी जास्त करायचाच नाही आपला. छान झाली बघा, एका बाजूने झालेली, जास्त उलट पालट करायचीच नाही तिला. पहा किती छान झाली, मस्त. अशीच आपण दुसरी सांजोरी टाकून घेऊ. सगळ्या सांजोऱ्या आपण एकसारख्या रंगावर तळून घेतलेल्या आहेत. रवा गुळाची सांजोरी आता आपली तयार आहे. यामध्ये काही टिप्स सांगितल्या आहेत मी, की सांजोरीचं सारण दुसऱ्या दिवशी रवा मुरल्यावर सुद्धा कधी कधी पातळ वाटतं हाताला. तर तेव्हा काय करायचं, तर थोडासा रवा भाजून घ्यायचा आणि त्यात तो मिसळायचा. रवा मिसळला की तर परत ते सारण 5 ते 6 तास पुन्हा तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे त्यात रवा त्यातलं गुळाचं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो आणि सारण कोरडं होतं. दुसरे म्हणजे सांजोरी तेलात टाकताना आपण खालची बाजू वर करायची. खालची बाजू ओलसर असल्याने ती तेलात टाकल्यावर ती बाजू थोडी कडक होते आणि सांजोरी आपली फुटत नाही. त्यामुळे या 2 टिप्स नेहमी फॉलो करून आपण सांजोरी करूया. तुम्ही पण या दिवाळीमध्ये अशा पारंपरिक रेसिपीचा आस्वाद घ्या आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा. अशाच पारंपरिक आणि खानदेशी रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅपी दिवाळी.